कोल्हापूरच्या मातीतला गाभ 21 जूनला होणार प्रदर्शित. स्थानिक कलाकारांना संधी मिळाली असल्याने शिगेला पोहोचले प्रदर्शनाची उत्कंठा. याच पार्श्वभूमीवर मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून गाभच्या गाभ्यात शिरण्याचा आर न्यूजने केलेला प्रयत्न. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांचा आभार मानतो मनापासून की गडिंग्लजसारख्या ठिकाणी येऊन तुम्ही असा काहीतरी एक वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न केला, जिथं आता मराठी चित्रपट अगदी म्हणजे त्यांची अवस्था आणि ते बघत असताना आपण इथं ग्रामीण भागातून येऊन तशा पद्धतीचं धाडस तुम्ही केलं आणि तो आपण चालवायचा आहे आणि हा 100% यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आपण सगळे तर प्रयत्न करतच आहोत. सुरुवातच कशी झाली याची, म्हणजे गाव पहिल्यांदा डोक्यात कसा आला? गाव ऍक्च्युली जुनी कथा आहे. 2013ची गोष्ट होती. जेव्हा फिल्म करायचं एका हलक्या फुलक्या कथेवरती फिल्म करायचं डोक्यात होतं, तेव्हा असं वाटलं की आपण चला एक फिल्म करूया, हलका फुलका विषय निवडूयात आणि त्यातून मग कुठला निवडता येईल. तर मग स्त्री भ्रूण हत्या मग सारखा सोशल विषय घ्यायचा का मग खूपच सोशल बोलायचं का, खूप गंभीर बोलायचं का, की हसत म्हणजे थोडंसं लाईट हार्टेडली याचं भाष्य करायचं. हे सगळं चर्चा झाल्यानंतर ठरवलं की नाही आपण हे थोडंसं प्राण्यांच्या मध्ये कमी रेड्यांची संख्या आणि मुलींच्या मध्ये माणसाच्यातली मुलींची संख्या ह्याच्यावर फार्सिकल पद्धतीने कमेंट करूया. आणि त्यातून मग जन्म झाला गावचा आणि मग ही सगळी मंडळी एक एक जमा होत गेली आणि आज गाव तुमच्या समोर तयार आहे. फार छान. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही हे मांडायचं, म्हणजे एकूणच सामाजिक प्रश्नावरच भाष्य करायचा हा तुमचा एक वेगळा अनोखा प्रयत्न आहे. हो नक्कीच. मग यासाठी जुळणारी मंडळी कशी आहेत, म्हणजे आता यात कलाकार म्हणून तू जुळणारी लोक तर प्रश्न विचारायचंय का की गाव घालायला हाच रेडा का निवडला? मला या प्रश्न पडलेलाच आहे. गाव घालण्यासाठी हाच रेडा का निवडला? नाही, पण ही सगळी जी लोक आहेत ना खूप भन्नाट लोक आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये मातब्बर आहे. म्हणजे ह्या माणसाचा मी फॅन होतो, शिवाजी अंडरग्राऊंड जे खूप फेमस नाटक होतं. आणि ही जी कन्या दिसते ही जरी मॉडर्न दिसत असते, तिचं मी इंद्रधनुष ना रेनबो नावा एक एकांकिका पाहिली होती. अप्रतिम अभिनय, म्हणजे आंधळ्या मुलीची भूमिका होती आणि खूप भन्नाट केलेली होती. पण ती खूप मागं बघितलं विसरून गेलेलो मी. आणि एका मैत्रिणीकडून तिचा रेफरन्स मिळाला की अरे ती अभिनेत्री आहे. मला तो पण माहित नव्हती ही रेनबोवाला आहे. आणि शूटिंगला आमचे एक मित्र आले होते आणि ती मला ही रेनबोवाला म्हटली आहे. म्हटलं ही नाही रेनबोवाला म्हटली, ती वेगळी होती. आणि मला हीच रेनबोवाला म्हटली आहे. मग त्याच्याबद्दल मग रिस्पेक्ट प्रचंड वाढला मला, परत दुपटीने वाढला. आणि ह्या माणसावर काय मी बोलूच नाही शकत की म्हणजे हिमनग जसा असतो ना की हा माणूस जे तो वाचन म्हणा, लिखाण म्हणा किंवा बोलायला लागला की व्यक्ती नाही, सिरियसली मी आता अनुभव आलो, मी गेले 3 दिवस अनुभवतोय. तो बोलायला लागला की व्यक्ती म्हणजे असं ऐकत असं वाटतं. खूप चांगले वाचलेले रेफरन्स त्याच्या लक्षात राहतात. आणि ते हे वाचन करणं की रेफरन्स वापरणं ठीक आहे, पण ते कुठल्याही वापरायचे ही जाण असतं म्हणून गरजेचे आहे. ते म्हटलं ते त्या बाबतीत कैलास सर खूपच भन्नाट व्यक्ती आहे. हा व्यक्ती म्हणजे याच्यात जिभेवरती सरस्वती नाचत असते. यांनी गाणी लिहिली या माणसाने, चंद्रशेखर जनवाडे असं या अवलियाचं नाव आहे. आणि भन्नाट आहे, म्हणजे त्याला जर तुम्ही एखादी कन्सेप्ट दिली त्या माणसाला तर तो असंच ठीक आहे, ही घ्या लाईन चालन घ्या माझ्याकडून, म्हणजे असं जातो लिहितो. पण त्या परिस्थितीला, त्या प्रसंगाला त्या इतक्या अनुरूप असतात की तुम्ही त्यानंतर शब्द पण तुम्हाला बदलावसा नाही होत. आणि याचं उदाहरण म्हणजे या चित्रपटात जी 2 गाणी सध्या आता सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत, व्हायरल होत आहेत, ते त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि प्रसंगी कोसंबीने याच्यावर स्वरसाथ चढवलेला आहे. त्यामुळे सगळीच माणसं भन्नाट आहेत. कैलास सरांचा विषय निघालाच होता त्यांच्या तो आपल्या शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला. आपण इथं गडिंग्लजमध्ये त्यावेळी कुणीतरी प्रश्न विचारला होता त्यांना. कणा जो आहे तो त्यांचा ताट आहे, म्हणजे तो आहे तोच ठेवायचा. मग त्याचा या गाबमध्ये तुम्हाला काय दिसलं, म्हणजे तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते मांडलं होतं, त्याच अनुषंगाने आता तुम्ही गाब पण बघता, गाबकडे पण बघत असाल तर यात तुम्ही तसं त्यात ताट काय आहे, काय प्रत्येक कलाकृतीनं तिचं एक रिफ्लेक्शन घेऊन येत असते. शिवाजी अंडरग्राऊंडचं एक रिफ्लेक्शनच ताट होतं. एक स्वाभिमान, शिवाजी महाराजांबद्दलचं अभिमान, म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला एक स्फुरण चढतं. म्हणजे एक शौर्याचं दुसरं प्रतीक म्हणजे शिवाजी महाराज आहे. त्यामुळे त्याच्या एक ताठरता जी असते हे भूमिकामध्ये असो, वागण्यात असो, जगण्यात असो, ती महाराजांना घेऊनच आली होती खरं म्हणजे. तर त्या कलाकृतीचं ते रिफ्लेक्शन होतं. आणि या कलाकृतीचं एक स्वतंत्र रिफ्लेक्शन आहे. या कलाकृतीला एक मातीचा वास आहे, एक मातीचा गंध आहे. आणि काय म्हणू आपण, शेती मातीशी जुळलेली ही कथा आहे, गावगाड्याशी जुळणारी ही कथा आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये ताठरता आणून चालणार नाही. याच्यामध्ये जे काय आहे ताठरता ती फक्त रेड्यामध्येच आहे, वेगळ्या अंगाने नाही हो. तर ते आहे. बाकी सगळे जे यातले हे आहेत पात्र आहेत ते खूप कोमल
कोमल हृदयी पात्र आहे. त्यातला जो माझा बाप असेल, माझी आई असेल, किंवा हिचे वडील असतील, फुलवाचे वडील असतील, तर हे जे सगळे पात्र आहेत किंवा गावातले जे वेगवेगळे पात्र आहेत, माझा मित्र असेल, त्याचं लाईफ असेल, तर हे जे सगळे पात्र आहेत ते खूप असे मृदू स्वभावाचे आहेत, ते खूप मितभाषी आहेत. माझा मित्र थोडासा आहे त्यातला जो अल्लड, विकास पाटीलने ते कॅरेक्टर प्ले केलेले. त्याने खूप उत्तम ते कॅरेक्टर, एक टमटमवाला असतो, तो आपल्याकडे काय म्हणतात तिकडे, रिक्षा, वडापवालाचं त्याने कॅरेक्टर खूप छान प्ले केलेले. किंवा हेडी जो असतो, गाय हे प्राणी विकणारा आणि त्याची देवाण करणारा, यांनी आपले म्युझिक, तुम्हाला वाटत असेल माणूस एकच काम करतो, खूप मल्टी टॅलेंटेड माणूस आहे. मी तो म्हणतो दादूच्या रोलसाठी ते परफेक्ट गेले असते. तुम्ही तेही ट्राय करायला पाहिजे होतं खरं म्हणजे. पण ते मल्टी टॅलेंटेड व्यक्ती, आणि त्यांनी तो हेडीचा रोल इतका इंटरेस्टिंग प्ले केला. त्यांच्या साऊंडमध्ये एक त्यांचं जे टोन आहे ना त्यांचा, तोच खूप मजेशीर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना करताना खूप मजा आली मला. त्यामुळे भूमिकेचा जर विषय राहिला तर माझी वैयक्तिक आयुष्यात एक वेगळी भूमिका आहेच, आणि ती मी प्रत्येक ठिकाणी मांडत असतो. पण या सिनेमाच्या निमित्त अभिनय करताना आणि या सिनेमाच्या निमित्तानं बाहेर वावरताना मी पूर्णतः गाबची जी भूमिका आहे, त्याची डिरेक्टर आणि प्रोड्युसरची जी भूमिका आहे, त्या भूमिकेत मी सध्या तरी आहे. असं आता मातीशी जुळणारी ही कथानक आहे. या गडिंग्लजच्या मातीशी तुम्ही ती जुळवून घेताना, गडिंग्लजच्या म्हणजे तुम्हाला नेमकं बाहेर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलं असाल, गडिंग्लज परिसर कसा वाटला, किंवा इथलं काय वैशिष्ट्य वेगळं वाटलं का, किंवा या मातीत काय वेगळे पण जाणवलं का माझ्यासाठी? सगळ्यांसाठी. अच्छा, ओके. हो, अगदीच. म्हणजे हा प्रश्न माझ्या आणि सायलीसाठीच असावा, कारण ही माणसं सगळी कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरातलीच आहे. अगदीच मी वरती आत्ताच आपली जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यातही बोललो की मी आहे मूळचा मराठवाड्याचा, आणि हा जो भाग आहे कोल्हापूरकडचा, तर माझ्या इकडे भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची वणवण असते. 2-2 किलोमीटर डोक्यावर हंडा डोक्यावर घेऊन पाणी आणावं लागतं. किंवा मी जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी 2 परस विहिरीमध्ये खाली उतरून एक डबा पाणी असं काढलेलं आहे, ते पण रात्री 3-4 वाजता. मग ज्याला मिळालं त्याला मिळालं ते, तर असे टपून बसायचो आम्ही अगदी. त्या जसं की त्या फ्रेममध्ये ते गीत, दाड कधी मरतं आणि तो हा कधी मरतो, हा झालेला तो मुलगा छोटा कुपोषित, आणि ते गिधाड कधी खातं, तसं ते म्हणजे खूप वेगवेगळ्या अर्थाने खरं म्हणजे ती पेंटिंग. तसं आम्हाला पाण्याविषयी होतं. आणि जेव्हा या शूटिंगच्या निमित्तानं आलो मी इकडे, तर इथे बारमाहीन तुमची नदी वाहत होती, आणि आम्ही ती मस घेऊन त्या नदीमध्ये उतरलो होतो भर उन्हाळ्यामध्ये. मला एवढं आश्चर्य वाटलं, आणि तो वेगळा फील होता. आणि मला भारी वाटलं की हे महाराष्ट्रातच आहे, हे दोन्ही भाग महाराष्ट्रातच आहे. निसर्गाने जरी अन्याय केला असेल, आपण राजकारण्यांवर नको घालायला, निसर्गाने जरी केला असेल तरी आजचे सुज्ञ राजकारणी ते भरून काढतील ते सगळं काही. झाडे लावावीत त्यांनी भरपूर. बघा आता परत भूमिकेवर आलो मी माझ्या. तर आहे निश्चितच दोन्ही भागांमध्ये खूप फरक आहे, आणि मला खूप मजा आली. मी पहिल्यापासून कोल्हापूर साईडचा खूप प्रचंड फॅन आहे, निसर्गाचाच नाही इथल्या माणसांचाही. मी येत असतो. मी मागे विद्यासागर अध्यापक जे आहेत आपले कोल्हापूरचे, त्यांनी एक सिनेमा डायरेक्ट केला होता, मंडळ आभारी नावाचा. तो सिनेमा, हा म्हणजे काय, मीच होतो त्यात. हो, तर तो सिनेमा आणखी तरी आला नाही, बाहेर आला नाही तो सिनेमा. पण त्या सिनेमाच्या निमित्ताने मी कोल्हापूरमध्ये प्रॉपर 1 महिना राहिलो होतो, आणि एकटाच राहिलो होतो. तर मी रोज बाहेर जेवायला जायचो. मी एकही दिवस प्रोडक्शनचं जेवण जेवलो नाही. स्वतःच्या खिशातल्या पैशाने मी बाहेर जाऊन तांबडा पांढरा मस्त चोपायचो आणि यायचो, आणि कुठल्याही टपरीवर जाऊन गप्पा मारायचो, कुठल्याही माणसाशी जाऊन गप्पा मारायचो. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो, मी भारतभर खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये नाटकानिमित्त जातो, सिनेमाच्या निमित्त जातो. पण ज्या दिवशी मी कोल्हापूर सोडलं होतं शेवटच्या दिवशी, तेव्हा मला खरोखर रडायला आलं होतं. मला असं वाटलं होतं की मी कुठेतरी माहेर सोडून चाललोय माझं. इतके प्रेमळ माणसं, इतकं प्रेमळ वातावरण, ऑनेस्ट लोक आहेत, प्रचंड ऑनेस्ट आहेत. ते जे आहे ते आहे, तोंडावर बोलतील, अगदी रांडीच्या पासून सुरुवात करतील, एकदम आहे ते, पण बिनधास्त आहे, मन मोकळे आणि खूप भन्नाट आहे. त्याच्यामुळं मला इकडे आल्यावर असं वाटत नाही की कधी माझं संपतं, कधी मी माझ्या म्हणजे मुंबईला जातो किंवा जालन्याला जातो, असं होत नाही. तर मे बी हे इथल्या मातीचा गुण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की अनुजींनी जी कथा लिहिली होती, त्या कथेमध्ये एवढी मजा होती. मातीचा जो श्वास म्हणतो ना, पक्का लोकल जे म्हणतात
तो फ्लेवर होता त्याच्यामध्ये. त्यामुळं जेव्हा आम्ही लोकेशन हंटिंग वगैरे सुरू झालं त्या दरम्यान मग आपल्या प्रोडक्शन मॅनेजर जे सरोळीचे आहेत रंगादादा, यांच्या रेफरन्सने हारूर, निंगुडगे, सरोळी या भागात जेव्हा फिरलो आम्ही, तर आम्हाला इथं ते कथानक जिवंत दिसायचं. त्या ठिकाणी गेलं की वाटायचं ना इथं केलं की मस्तच होणार, इथं गेलं की मस्त होणार. आणि इथं ह्या लोकेशन्सना आपण व्हर्जिन लोकेशन्स म्हणू शकतो. इथं काहीच नाही आणि तिथं प्युरिटी तशीच आहे, त्याचं जी पवित्रता आहे ती त्या ठिकाणी तशीच आहे. त्यामुळं तिथं डायरेक्ट सेट जरी लावलं, डायरेक्ट शूट जर उभा राहिलो तर त्या ठिकाणी ते सीन जिवंत व्हायचा. त्यामुळं जेव्हा तुम्ही पडद्यावरती सिनेमा बघाल, आता ट्रेलर तुम्ही बघितला असालच, पण जेव्हा पडद्यावरती सिनेमा बघाल मोठ्या 70mm पडद्यावरती, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की माझ्या समोर काहीतरी घडतं, माझ्या घराच्या इथं गल्लीतच कुठेतरी घडतंय किंवा माझ्या समोर काहीतरी घडतं, माझ्या गावात काहीतरी घडतं. आणि तो सगळा विषय डोक्यात ठेवूनच अनुपजींनी इकडचं निवडलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की आम्हाला आमच्या भागात काहीतरी करून दाखवायचं होतं. हा सिनेमा तुम्हाला गमत सांगतो की निप्पाणी, कोल्हापूर, गडिंग्लज ह्या भागातच घडला. इथल्या शिवार फिल्म्सच्या सगळ्या कलाकारांचं त्याच्यामध्ये योगदान आहेच आहे. त्यासोबत लिखाण आणि निर्मिती, डिरेक्शन अनुपजींनीच केलेलं आहे. मंगेश कुटुरे कोल्हापूरचेच आहेत, ते ॲक्च्युली अजरा आणि गडिंग्लजशी निगडीत आहेतच. मी निप्पाणीचाच आहे, बेनाडी गावाचा. त्यासोबत ज्या काही गोष्टी घडल्यात सिनेमासाठी त्या सगळ्या इथंच केल्यात. आम्ही म्युझिक इथंच केलं, लिखाण इथंच झालं, शूटिंग इथंच झालं, एडिटिंग इथंच झालेलं आहे, म्युझिक प्रोडक्शन इथंच झालेलं आहे. प्रसेनजित कोसंबी सर कोल्हापूरचेच आहेत, त्यांनी एक गाणं गायलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं. आणि फक्त मिक्सिंग आणि मास्टरिंग अख्ख्या म्युझिकचं, बॅकग्राऊंड म्युझिकचं आणि DIचं वगैरे जे बाकीचं प्रोसेसिंग आहे शेवटचं, ते फक्त मुंबईला झालं आणि अपलोडिंग वगैरे तिथं होतं. अख्खा सिनेमा इथं घडवण्याचा हा एक महत्त्वाचा मुद्दा की इथल्या कलाकारांना इथल्या मातीचं काहीतरी वेगळं आम्हाला सिनेमा ह्या क्षेत्रामध्ये दाखवायचा आहे. इथून काहीतरी चांगलं देऊया लोकांना कळू दे की इथं सुद्धा सगळं घडतं. हा एक मेन मोठं होतं आमचा सर्वांचा. लोकेशनचा विषय काढला, Yes, sir. इथल्या लोकांची कुणी पैसे नाही घेतले सगळ्यात हो. मोठं. आणि लोकांनी त्यांच्या माझ घरापर्यंत आम्हाला जायला परवानगी दिली. आम्ही बेधडक जायचो. आणि ज्यांच्या घरामध्ये शूटिंग झालं, हारूरचे आनंद पाटील, तर आम्ही 2019ला शूटिंग करणार होतो, पावसामध्ये थांबलं. आणि ते 2019ला घर पाडणार होते त्यांचं आणि नवीन बांधणार होते, तर त्यांनी ते बांधायचं थांबवलं. 2020ला शूटिंग संपत आलं, लॉकडाऊन झाला, शूटिंग पूर्ण नाही झालं, तरी त्यांनी घर बांधायचं स्वतःच थांबवलं. घर गळायचं त्यांचं पावसाळ्यात, पण त्यांनी ते त्याच्यावरती कागद अंतरून ते काढले. 2021ला शूटिंग झाल्यानंतर मग त्यांनी ते घर पाडलं आणि नवीन घर बांधलं. म्हणजे त्यांनी स्वतः पडक्या घरात 3 वर्ष राहिले ते. त्यांचं योगदान आहे. आणि हे तुम्ही नाही विसरू शकत, हे तुम्हाला कुठं मिळणार आहे. फक्त शूटिंगसाठी इव्हन जिथं पहिल्यांदा दादू हिडीला भेटतो आमच्या, तर तिथं एक टपरी उभी केलेली होती आणि ती त्यांना पाडायची होती, तिथल्या ग्रामपंचायतीला ती पाडायची होती. पण ते शूटिंग उभं 3 वर्ष थांबले ते, आणि 3 वर्षानंतर तिथं त्याने कन्स्ट्रक्शन केलं. हे लोकांनी जे काही दिलेलं आहे ना, 3 वर्ष वेट करणं, मग काय संबंध कोणाचा नाही म्हटलं असं ते चाललं असतं. म्हणजे एकंदरीत पण तुमचाच व्ह्यू असा होता की बाबा इथल्या मातीचा गंध आपण बाहेर कुठं हा, हे डोक्यात बसलेलं होतं, ही लोकेशन बसलेलं होतं. त्याच संकल्पनेतून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बरोबर. केल्या आणि त्या लोकांनी तशाच पद्धतीने खूप छान सहकार्य केलं. त्याला सहकार्य केलं. सॉरी सलीम, तुमच्याकडून माईक घेतला. सॉरी. नाही, बोला असं नाही. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे आता मगाशी कैलाश म्हणाला ना की मी फार 2 किलोमीटर जायचो आणि ते ह्याच्यातून पाणी काढायचो. माझ्यासाठी हे नवीन आहे, कारण मी हे सगळं सिनेमात फक्त बघितलंय. मी हे रिअल लाईफ मध्ये कधी बघितलेलं नाही, कारण मी मुंबईत वावरलेली मुलगी आहे जिथे 24 तास पाणी घरात असतं. आणि कोकणात कधी कधी असा प्रसंग येतो मे महिन्यात की असं तुम्हाला एक थोडंसं काय म्हणू 500 मीटरवर हंड्याने कळशीने असं पाणी आणायचंय, पण त्यातही मला वैताग येतो म्हणून मी गावी जात नाही. मला कैलाश ऐकून मी हैराणच झाले, म्हटलं बापरे. म्हणजे मी खूप सुखी आहे त्या मानाने. नाही, मुंबईतले लोक खूप सुखी आहेत. मुंबईतलेच नाही, जी लोक परिस्थितीशी सामना करत नाही आणि लगेच सेटलमेंट बघतात ती लोक सुखी आहेत सगळी. हा, म्हणजे आता मी मुंबईत राहतो गेले 2007 पासून, तर मी आणखी रेंटनेच राहतो मुंबईमध्ये. तर गेल्यावर ब्रोकरच आम्हाला आधी सांगतो की सर तिकडे नका घेऊ घर, तिकडे एकच टाइम पाणी, सर इथे 2 टाइम पाणी, सर ऐका ना इकडे 24 तास पाणी. म्हणजे तुम्हाला चॉईस आहे की तुम्ही कुठे घर घ्यायचं, कुठे राहायचं, कुठे तुम्हाला सगळं छान असेल तिकडे जायचं. आपण जिथे राहतो आपल्याला जे आहे तेच आपलं चॉईस आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीशी भिडायला आपलं गाव आपल्याला शिकवत असतं. त्यामुळे हम जहा जाएंगे वो गाएंगे असे लोक आहेत.
गाण्यावरून आता या संदर्भातला सांगू. या चित्रपटामध्ये 2 गाणी आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या फ्लेवरची गाणी आहेत. एक तर अगदी नाचायचंच गाणं आहे, पण मी जे गायले ते एक खूप रोमॅन्टिक आणि ह्या जोडीवर पिक्चराइज झालेलं आणि ह्यांना त्या गाण्यांमधून इंट्रोड्यूस होताना आपण बघणार आहोत. लव्ह सॉन्ग आहे, त्यामुळे ते गाणं गाताना मला खूप मजा आली. चंद्रशेखर यांचं सगळं श्रेय मी या गाण्याचं त्यांना देतो. त्यांनी मला गायला बोलवलं म्हणून मला हे इतकं सुंदर गाणं गायला मिळालं. आणि ते स्वतः इतके चांगलं लिहितात, म्हणजे कंपोजर प्लस लिरिसिस्ट पण, ते कवी पण चांगले आहेत. म्हणजे असं कॉम्बिनेशन खूप कमी असतं असं. आणि ते नुसतंच हाऊस म्हणून लिहित नाही, तर ते तुम्ही गाणं आहे का तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक शब्द आणि ती चाल ही इतकी समर्पक आहे. त्यामुळे गाताना फार काय वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत. पण ज्या पद्धतीनं ब्रीफ केलं होतं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ते आता शूट पण केलंय, तर ते गाणं बघताना खूप मजा येते. 4 लाख 5 लाख काय खूप व्ह्यूज होतील त्या गाण्याला आणि खूप रील्स बनतायत आणि नक्की हिट गाणं आहे ते. थँक्यू. गाण्यांचा विषय असा की जेव्हा कथानकाची चर्चा झाली त्यानंतर ग्रामीण भागाचा सिनेमा करतोय आपण, पण खूप ट्रेडिशनल ग्रामीण पद्धतीनं नाहीत, पण मोजकी शब्द असावेत जे लोकांपर्यंत पोहोचावेत. ह्या गाण्यामध्ये तोच प्रयत्न केला आम्ही. गावरान शब्दच वापरली, पण कंपोजिशन नवीन स्टाईलनं केलं. जे मांडायचं होतं आम्हाला आत्ताच्या घडीच्या ऑडियन्सनी पण ऐकलं पाहिजे, आत्ताच्या घडीच्या पोरांनी पण ऐकलं पाहिजे, त्यांनाही आवडलं पाहिजे. म्हणून कंपोजिशन आणि अरेंजिंग करताना आम्ही नवीन स्टाईलनं केलं. आणि प्रेमगीत जे आहे सरांनी जे गायलेलं आहे त्याच्यामध्ये रिदम सेशन काहीच वापरलं नाही. हा एक वेगळा प्रयोग केला आम्ही की त्याच्यामध्ये फक्त वाद्य काहीच नाही आहेत. आणि दुसरं जे डान्सचं गाणं आहे, जे रेडामस म्हणून गाणं केलं आहे, त्याच्यामध्ये वाद्यच वाद्य आहेत. म्हणजे वरात असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, तिथं नाचण्यासाठी धिंगाणा घालण्यासाठी जो गाणं आहे. आणि ह्या कामी माझ्यासोबत माझे म्युझिक पार्टनर जे आहेत, म्युझिक प्रोडक्शन ज्यांनी केलं, रवींद्र चांदेकर म्हणून आहेत, त्यांनी सिनेमाचं संकलन आणि पार्श्वसंगीत देखील केलं आहे. त्यांचंही योगदान खूप मोठं मला मिळालं. मला सपोर्ट की नाही हे असं करू. मग शब्दांची सांगड घालत जसं लिखाण झालं त्या मूडमध्ये त्याची एनर्जी लक्षात आली आम्हाला. त्यासोबत मग रवीजींनी सुचवलं की नाही, प्रशांत सरांकडनं आपण हे करून घेऊ. खूप जबरदस्त त्याला टच येईल. आणि सर्जीने खूप सुंदर गायला. आम्ही सर्जींच्या स्टुडिओलाच रेकॉर्ड केला यांचा वॉइस, आणि सावनी रवींद्र मॅडम वॉइस आम्ही पुण्याला रेकॉर्ड केला. आणि नंतर त्याच्यावरती अजून दुसऱ्या गाण्याला, रेडामस गाण्याला आनंद शिंदे सरांचा वॉइस मिळाला आम्हाला. ते रेडी झाले आणि आमच्या ह्या पहिल्या प्रयत्नाला त्याने त्यांचा स्वरसाथ दिला. सो आम्ही सगळे भाग्यशाली आहोत. आता सर्वजण ऐकत आहेतच, तो अजून लोकांपर्यंत पोहोचू दे एवढीच इच्छा आहे. सो मजा आहे गाण्यांमध्ये. तर असा हा इथल्या मातीतला आणि याच मातीतल्या कलाकारांनी साकारलेला गाभ 21 जूनला प्रदर्शित होतोय. आपण तर सहकुटुंब येऊन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट बघाच, पण तुमच्या नातेवाईक मित्र परिवाराला सुद्धा पाहायला सांगा आणि हा इथल्या मातीचा हा गंध राज्यभर पसरू द्या.